लवकर. हां, पाथ आपल्याला 0.12 मीटर एवढं दिलेलं आहे. पाथची व्हॅल्यू म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू एक्स्ट्रीम पोझिशन किती येतात? 2a. अरे असं असेल तर ए ची व्हॅल्यू किती येते? 0.06 मीटर. हे एक तर पाथवरनं तर आपण ॲम्प्लिट्यूड काढलो. काय म्हणलं? इट्स व्हॅलॉसिटी ॲट द सेंटर ऑफ लाईन इज 0.25. ह्याचं मिनिंग काय मला सांगा लवकर. सेंटर ऑफ लाईन म्हणजे काय? मीन पोझिशन. समजायला लागलाय? मग इट्स व्हॅलॉसिटी ॲट सेंटर ऑफ लाईन म्हणजे व्हॅलॉसिटी ॲट मीन पोझिशन. पण व्हॅलॉसिटी ॲट मीन पोझिशन हे कसं असतंय? मॅक्सिमम असतंय. हां, आता मला तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे. बघा, व्हॅलॉसिटी ॲट मीन पोझिशन किती दिलेले आहेत? ते पण 0.12च दिलेले आहेत. ती व्हॅल्यू पण 0.12 युनिट मीटर पर सेकंद दिलेलं आहे. काय म्हणलेलं आहे पुढं? फाइंड पिरियड अँड मॅग्निट्यूड ऑफ व्हॅलॉसिटी ॲट डिस्टन्स काहीतरी दिलेलं आहे. पहिली गोष्ट आपल्याला टाइम पिरियड काढायला सांगितलेले आहेत. दुसरी गोष्ट आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ व्हॅलॉसिटी काढायला सांगितलं आहे. पण मॅग्निट्यूड ऑफ व्हॅलॉसिटी आपल्याला कधी पाहिजे? √3 × 10⁻² मीटर. इथं आता एक एक गोष्ट काढत जाऊत मग. सगळ्यात पहिला बघा, त्यांनी जे सांगितलं तेच पहिल्यांदा लिहू. द व्हॅलॉसिटी हे कुठं? ॲट सेंटर लाईन. अरे सेंटर लाईन म्हणजे काय? लवकर सांगा. ब्रॅकेटमध्ये लिहितो मी. मीन पोझिशन इज हे व्ही मॅक्स असतं. अरे व्ही मॅक्सचं फॉर्म्युला काय असतं? A × ओमेगा. दुसरी गोष्ट परत व्ही मॅक्स. आपण ओमेगाचं फॉर्म्युला लिहून काढू. 2π/T. मग 2π/T टीला इकडं घेऊ. मग आपल्याला आन्सर काय येतं इथं वरच्या साईडला? 2πA. आपण टी इकडे गेलाय तर व्ही मॅक्स इकडं येईल. पुढं गेल्यानंतर ना महत्वाची गोष्ट, आपल्यापाशी हे 2 पायची व्हॅल्यू 3.14, एची व्हॅल्यू 0.06, व्ही मॅक्सची व्हॅल्यू 0.12. आता एक गोष्ट आपल्याला माहीतच आहे, 0.06 वजा 0.12 कितीचा? 2चा. ह्याचा डबल हे आहे, कारण इथंच बघितलं की नाही, ह्याचा अर्ध हे असेल तर मग ह्याचा डबल हे झालं. हे 2 गेले. मग तुमचं ह्या ठिकाणी टाईम पिरियड 3.14 सेकंद एवढं राहिलं. टाईम पिरियड झालं बघा. आता टाईम पिरियड संपल्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची आहे? व्हॅलॉसिटी. काढूत मग व्हॅलॉसिटीची व्हॅल्यू. दुसरं द व्हॅलॉसिटी व्ही हे मला व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला काय? +or- ओमेगा √a² - x². एक व्हॅल्यू पुटअप करत जाऊ. v = ओमेगाचा फॉर्म्युला काय? 2π/T √ मला सांगा एचा स्क्वेअर सांगितलं. ए म्हणजे ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू आपल्यापाशी 0.06 मीटर. मी याला काय करतो थोडं लक्षात घ्या. ह्याला 6 × केलो तर काय करावं लागतंय? 0.06ला 6 × करायचं म्हणजे 2 डिजिट मला सरकवावं लागलं की नाही. त्यामुळं 10⁻²⁰
-2 करावं लागेल. कळालं? 2 डिजिट सरकावे लागले, त्यामुळे 10⁻² किती केलो? -2. कोणाची व्हॅल्यू मिळाली मला? ॲम्प्लिट्यूडची. पुढं इथं तर ॲम्प्लिट्यूडचं स्क्वेअर आहे, म्हणजे आन्सर काय आहे? 6 × 10⁻² त्याचं स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू जी दिलेली आहे त्याला ॲज इट इज घेऊत म्हण. √3 × 10⁻² त्याचं स्क्वेअर. मग मला ह्याचे स्क्वेअर करून आन्सर सांगायला चालू करा. थोडं लक्ष द्या. v = ±2 पायची व्हॅल्यू 3.14 डिवायडेड बाय टाइम पिरियड पण आपल्याला 3.14च भेटलेला आहे. टीच्या जागी टीची व्हॅल्यू ठेवलो. 6चं स्क्वेअर किती बाळांनो? लवकर. इंटू 10⁻² किती? 10⁻² स्क्वेअर. 10⁻³ √3चं स्क्वेअर इंटू 10⁻² किती? -2चं स्क्वेअर. हा, हे लई इम्पॉर्टंट आहे. आता मी काय सांगतो, 3.14 कॅन्सल झाले, इथं तर 2 शिल्लक राहिलं. कसं असतंय, इथं समोरच्या साईडला गोष्ट सेम जर असेल तरच पुढच्यांचं सबट्रॅक्शन होऊ शकतंय. 36 मधनं 3 गेले, किती शिल्लक राहिले? इंटू 10⁻² किती? -4. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं गेल्या वेळेला 36x - 3x व्हॅल्यू किती येते? 33x. म्हणजे जे x आहे ना, x तर सेमच राहणार आहे. आता 10⁻⁻4 हे x आहे समजा, इथं कळालं असेल. एवढं झालं. आता परत पुढं आल्यानंतर ना प्लस ऑर मायनस. आता ह्याचं रूट काढावं लागेल आपल्याला. हे 2 ला 2 ॲज इट इज. √33. 10⁻⁻4चं रूट किती? 10⁻². रूटचं मिनिंग ½ असतं. ह्याला ½ जर केलं, 2 × 2 2 येत आहे. आता ह्याचं लॉग सांगायला चालू करा मला. पहिलं काम, लॉग √33 किती येतं सांगा. म्हणजे 33चं व्हॅल्यू सांगा पहिल्यांदा मला. एवढं झालं. आता ह्याला डिवायडेड बाय 2 करावं लागेल का नाही? मग मला सांगा, डिवायडेड बाय 2 केल्यानंतर मला आन्सर काय येतं? 0.7 एवढं येतं का? चेक करा सगळेजण. आता लॉग 2 सांगा. 2चं लॉग सांगा. 3010. ह्या दोघांचं ॲडिशन करावं लागेल की नाही मल्टिप्लिकेशनमध्ये? ॲडिशन करा आणि आन्सर सांगा मला लवकर. $1.0602. अरे ह्या गोष्टीचं काय सांगणार मला? अँटीलॉग. अँटीलॉग सांगा काय येतं? 0.6चं 0 आणि 2 मध्ये. 0.6 मध्ये जावा, त्यामध्ये पहिलंच कॉलम 0 मध्ये जावा आणि 2 मध्ये मेन डिफरन्स जावा. दोघांचं ॲडिशन करा. किती म्हणलं? इथं 1 असेल तर किती डिजिट ढकलायचे? 2.
11.49 इंटू 10⁻⁻² आले. एवढं झालं. आपल्याला कोण मिळालं? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा युनिट लवकर, इथं डिस्प्लेसमेंट आणि ॲम्प्लिट्यूड दोन्ही पण मीटरमध्ये होते, त्यामुळं युनिट काय? मीटर पर सेकंड. ओके. बघा 19th एक्झाम्पल काय म्हणलेलं आहे? 19th एक्झाम्पलमध्ये जसं जसं हे होतं तसं तसं गिवन लिहून ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायला सांगितलं. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन इज द स्पीड ऑफ पार्टिकल, is the speed of particle performing SHM is half its maximum speed. पहिली महत्वाची गोष्ट, त्यांनी स्पीड ऑफ पार्टिकल किती दिलेले आहेत? मॅक्झिमम स्पीडच्या हाफ. काय म्हटलं त्यांनी? द स्पीड ऑफ पार्टिकल इज हाफ इट्स मॅक्झिमम, म्हणजे मॅक्झिमम स्पीडच्या हाफ स्पीड एवढं दिलेलं आहे आपल्याला. दुसरी महत्वाची गोष्ट, पाथ लेंथ दिलेत ना, मग पाथ लेंथ म्हणजे काय? परत एकदा सांगताय, dis2a. डिस्टन्स बिटवीन टू एक्स्ट्रीम पोझिशन्स. तर ती पाथ लेंथ किती दिलेत बघा? 10 सेंटीमीटर. मग ए ची व्हॅल्यू आपल्याला 5 सेंटीमीटर मिळाली. आता बघा काय काढायला सांगितलं? पहिली गोष्ट मला डिस्प्लेसमेंट काढायला सांगितलं, आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय काढायला सांगितलं बघा? ॲम्प्लिट्यूड. बरोबर आहे का टाइम पिरियड आहे का? फक्त डिस्प्लेसमेंटच काढायला सांगितलं? फक्त डिस्प्लेसमेंटच काढायला सांगितलं. मला तर तुम्ही सांगा, द velocity of particle performing SHM ह्याचं व्हॅल्यू काय असतं? मॅग्निट्यूडमध्ये. v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a² मायनस x². आता मला एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे, ह्या ठिकाणी मॅग्निट्यूडच का घेतलो? लवकर, कारण वर त्यांनी व्हेलॉसिटी वापरलेत का स्पीड वापरलेत? स्पीड वापरलेत. दुसरी महत्वाची गोष्ट, तर v ची व्हॅल्यू त्यांनी किती दिलेली आहेत? Vmax/2. मला दुसरं क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे, Vmax म्हणजे नेमकं किती असतं? तिथं दिलंय बघा, a इंटू ओमेगा डिवायडेड बाय 2 झालं ना. मग ही व्हॅल्यू इथं ॲज इट इज पुटअप करतो. a इंटू ओमेगा डिवायडेड बाय 2 इक्वल टू ओमेगा अंडर रूट a² मायनस x². बघा इथं ओमेगा ओमेगा कॅन्सल, जे शिल्लक राहिलं आहे त्यांचं दोन्ही साईडला स्क्वेअर करा. मी काय म्हणू ह्या ठिकाणी? स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. मग a/2चं स्क्वेअर काय ते सांगा लवकर. a²/4 ह्याचं स्क्वेअर सांगा. स्क्वेअर आणि रूट गेले की नाही, शिल्लक कोण राहील? a² मायनस x². स्क्वेअर गेलं, रूट गेलं, स्क्वेअर केल्यानंतर मायनस x²ला इकडं आणा. हे a², हे a²/4ला पलीकडच्या साईडला नेलो. थोडं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 4 1 जा 4, 4 मायनस 1 3. आता दुसरी महत्वाची गोष्ट, व्हॅल्यू पुटअप करूत ए ची.
5 आहे बघा, 5चा स्क्वेअर. मला आता तुम्ही डायरेक्ट जर आन्सर सांगा. 5चा स्क्वेअर किती? 25. 25 त्रिक 75 डिवायडेड बाय किती? 4. पण हे कोणाची किंमत आहे? एक्सच्या स्क्वेअरची. मग असं असेल तर एक्सची किंमत मला काय भेटेल? दोन्ही साईडला रूट. ओके, चला मग आता काय काम करा, लॉग वगैरे काढून दाखवा. पहिलं लॉग 75, हां 1. त्यानंतर लॉग 4 सांगा. 4 म्हणजे एकच डिजिट आहे. कॅरेक्टरिस्टिक. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन सांगा मला लवकर. 1.2730 एवढं येतं का बघा सगळ्यांचं व्हॅल्यू. त्याचा अँटीलॉग सांगा. ओके, मला इथं परत सांगता आन्सर. 1 पॉईंट किती म्हटलं तिथं? रूटमध्ये असल्यामुळं ह्यांना डिवायडेड बाय 2 करावं लागेल की नाही. आता डिवायडेड बाय 2 करा आणि मला सांगा. 0.6365. आता 63चं 6 आणि 5 मध्ये अँटीलॉग सांगा. इथं 0 असेल तर किती डिजिट पुढे ढकलू दे? 1. युनिट काय असेल? एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट एक तर मीटर असेल किंवा सेंटीमीटर असेल, पण इथं ॲम्प्लिट्यूड सेंटीमीटर असल्यामुळे डिस्प्लेसमेंट पण सेंटीमीटर. एक गोष्ट कधी पण लक्षात घ्या, ॲम्प्लिट्यूड पेक्षा डिस्प्लेसमेंट ही कधी पण कमी असेल किंवा त्याच्या एवढी असेल. कळायला लागलं? इक्वल टू किंवा लेस दॅन, मोठी नसणार कधी पण, कारण ॲम्प्लिट्यूड हेच सगळ्यात शेवटचं आहे. नेक्स्ट 20th एक्झाम्पल. 20th एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय म्हणलेले आहेत बघा. अ निडल ऑफ सिविंग मशीन. सिविंग मशीन म्हणजे काय? पहिलं घरामध्ये शिवणकाम करतात ना, समजायला लागलं टेलर वापरतात ना, तर त्या मशीनला सिविंग मशीन म्हणतात. तर ते टेलर ती निडल बघा की कसं करते. एकदम सेंटरला असेल तर ती मीन पोझिशन, वर खाली करते की नाही. म्हणजे ती निडल सुद्धा काय काम करते? ऑसिलेशन परफॉर्म करते. परत एकदा रिपीट करतो. सिविंग मशीनची निडल आहे ना, तर ती काय कसं करते? शिवत असताना असं वर खाली करते ना, देन दॅट निडल ऑल्सो परफॉर्मिंग ऑसिलेशन्स. बघा, आणि अलॉंग विथ पाथ ऑफ ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर. गिवनमध्ये पहिली गोष्ट सिविंग मशीनच्या निडलनी केलेलं ॲम्प्लिट्यूड हे 4 सेंटीमीटर दिलेलं आहे. दुसरं फ्रिक्वेन्सी आपल्याला 5 हर्ट्झ दिलेले आहेत. फाइंड इट्स ॲसेलरेशन. तुम्हाला ॲसेलरेशनची व्हॅल्यू काढायची, पण कधी काढायचे? 1/30 सेकंद आफ्टर इट क्रॉसेस द मीन पोझिशन. अरे मीन पोझिशन पासूनच टाइम दिलेलं आहे, मग ओके 1/30 सेकंद. एवढं तर व्हॅल्यू आपल्याला मिळालं. ओके, एक क्वेश्चन विचारायचं, त्याचं मला आन्सर सांगा. बघा, ॲसेलरेशनचं फॉर्म्युला मला सांगा की किती लोक सांगू शकतात? The acceleration of particle performing ESHM. ॲसेलरेशनचं फॉर्म्युला बघा. तुम्ही काय काम करता? तुम्हाला जेवढं दिलं तेवढंच. अरे ॲसेलरेशनचं फॉर्म्युला आपल्यापाशी -ω²x होतं, बरोबर आहे? नाही असं नाही. ओमेगा काढण्यासाठी मला कॅपिटल टी लागतंय, आहे का? नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला एक्स दिलेली आहे का? नाही. त्यामुळे मी ते फॉर्म्युला वापरू शकतच नाही. ओके,
मग त्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन. असं असेल तर ॲसेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? मॅग्निट्यूडमध्ये सांगा. तुम्हाला आपण ह्याचे ग्राफ पण काढून दिलेले आहेत. कळायला लागलं का? काय दिलं होतं सांगा लवकर चला. ग्राफ काढून दिला असताना when the particle start from mean position then the formula for acceleration is given by what? लवकर. a ओमेगा स्क्वेअर पुढं साइन ऑफ ओमेगा टी. हे फॉर्म्युला होतं. आता मला एक क्वेश्चन विचारायचं, त्याची व्हॅल्यू मला तुम्ही सांगायचं. ओके, तिथं ओमेगाची गरज आहे. मग त्या ओमेगाची गरज आहे तर ती आपण काढू अगोदरच. परत पुढे गेल्यानंतर ना इथं 2 पाय एन ची व्हॅल्यू बघा 5 आहे. मग आन्सर किती आलं? 10. हे पायची व्हॅल्यू 3.14. नाहीतर पायच्या व्हॅल्यूला पायच ठेवत म्हणजे आपला आन्सर काय आला इथं ठिकाणी? 10 पाय. ओमेगाचं युनिट रेडियन पर सेकंद. ओके, आता मला मिळालेल्या व्हॅल्यू सगळ्या मिळाल्या. मी तिथं व्हॅल्यू पुटअप करतो. थोडं इथं चेंज करतो. काय चेंज करतो? दिलेली गोष्ट रिराईट करतो. ओमेगा स्क्वेअर इथं साइन ऑफ ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय एन. हे स्मॉल टीला स्मॉल टी ॲज इट इज. ए म्हणजे ॲम्प्लिट्यूड किती आहे? 4. ओमेगाची व्हॅल्यू 10 पाय, पण त्याचा स्क्वेअर सांगितलं. पुढं साइन ऑफ हे 2 पाय एनची व्हॅल्यू 5 आहे. नाहीतर डायरेक्ट ओमेगाची व्हॅल्यूज पुटअप करायचं का इथं? 10 पाय. समजलं? आता त्या स्मॉल टीची व्हॅल्यू पण पुटअप करू. स्मॉल टीची व्हॅल्यू किती दिलेत? 1/30. मला आन्सर सांगायला चालू करा. 4. ह्या 10चं स्क्वेअर 100. पुढं पायचं पण स्क्वेअर. इथं साइन ऑफ इथं किती शिल्लक राहते मला सांगा की? 10 पाय बाय 30 म्हणजे किती? लवकर. पाय बाय 3 रे बाळा. फक्त 0 0 तर केले हो का? मला सांगा 4 × 100. 400 आलं. मी तुम्हाला पाय बाय साइन पाय बाय 3 म्हणजे साइन 60 आलं की नाही? साइन 60ची व्हॅल्यू लक्षात ठेवायला सांगितलं होतं. इथं √3/2 लिहिलं तर चालतंय, नाही चालत असं नाही. पण त्या √3चं लॉग काढण्यासाठी त्याला डिवायडेड/2 करत बसावं लागतंय. बेटर वे. साइन 60ची व्हॅल्यू लक्षातच ठेवा. किती आहे? लवकर बघा. नॅचरल सायन्समध्ये जावा लवकर चला. नॅचरल सायन्समध्ये जावा. 60चं 0 किती आन्सर येते तेवढं चेक करा मला सांगा लवकर फास्ट. सगळं हां, ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितली होती की नाही? साइन 60ची व्हॅल्यू. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू पण तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितली होती. लॉग टेबलच्या दुसऱ्या पेजवर काहीतरी पाय स्क्वेअरची व्हॅल्यू हां 9.87 वैष्णवीने सांगितलं होतं. हे चला ह्या व्हॅल्यू पुटअप करू. पाय स्क्वेअर 9.87, ह्याची व्हॅल्यू 0.8660. आता ह्या सगळ्यांचं लॉग घेऊत म्हणा आपण. पहिलं लॉग 400 कॅरेक्टरिस्टिक 2 40चं 0 सांगा. 6021. हे 9.87 पॉईंटच्या अगोदर एक जण असल्यामुळे बघा. प्रॉब्लेम नंबर 23. आता प्रॉब्लेम लिहित असताना तुम्हाला त्या डीपीमधले सगळे फॉर्म्युले तिथंच लक्ष असायला पाहिजे तुमचं. ओके, काय म्हणलेत? अ स्प्रिंग बॅलन्स हॅज अ स्केल दॅट रीड्स फ्रॉम 0 to 50 kg. आता ऑब्वियसली काहीच नाही तुम्ही स्प्रिंगवर टाकलात तर 0 किलो.
काहीतरी मास टाकला तर त्याची व्हॅल्यू 50 kg पर्यंत जाणार आहे. याचा अर्थ गिवनमध्ये पहिली जी गोष्ट आहे ना, तर ती गोष्ट काय दिलेली आहे, मास दिलेली आहे, किती 50 kg. ही गोष्ट संपल्यानंतर ना इट लेंथ बघा, द लेंथ ऑफ द स्केल इज, तर त्या स्केलची लेंथ किती दिलेली आहेत. लेंथ ऑफ द स्केल म्हणजे आपण एक्स म्हणतो. सोप्या शब्दामध्ये स्प्रिंग केवढ्यानी ओढली गेली, केवढ्यानी ओढली गेली म्हणजे सोप्या शब्दामध्ये तिथं मासचं डिस्प्लेसमेंट झालं. बरोबर आहे की नाही. आपण स्प्रिंग बॉडी ऑसिलेटरमध्ये स्प्रिंगला साईडला ओढत होतो, पण ह्या ठिकाणी स्प्रिंगला व्हर्टिकली ओढणार आहे. ओके, तर लेंथ आपल्याला किती दिलं, 20 सेंटीमीटर. पुढे गेल्यानंतर 20 सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻² नी मल्टिप्लाय करावं लागतंय. पुढे गेल्यावर म्हणलं, अ बॉडी इज सस्पेंडेड फ्रॉम धिस बॅलन्स when the displacement and released oscillation with a period of, काय म्हणलेत बघा, a body is suspended from this balance when the displacement and released oscillation, म्हणजे त्या स्प्रिंगला बांधलो, त्या स्प्रिंगला बांधून एवढं डिस्प्लेसमेंट दिलो आणि रिलीज केलो. रिलीज केल्यानंतर स्प्रिंग काय व्हायला चालू होईल, ऑसिलेट करायला चालू होईल, पण इन व्हर्टिकल वे, व्हर्टिकल पोझिशनमध्ये. मग असं करत असताना जे टाईम पिरियड भेटत आहे, तर ते टाईम पिरियड 0.6 सेकंद दिलेले आहेत. फुल स्टॉप. काय म्हणलेत, व्हॉट इज द वेट ऑफ द बॉडी, वेट म्हणलेलं आहे. ओके, व्हॉट इज द वेट ऑफ द बॉडी. आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला विचारायचं, वेट ऑफ द बॉडी म्हणजे आपल्याला डब्ल्यू मिळालं. बरोबर आहे, वेट ऑफ द बॉडी म्हणजे काय मिळालं, डब्ल्यू मिळालं. परत पुढे गेल्यानंतर ना आता झालंय कसं, थोडं बघा, त्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट समजेल. आपल्यापाशी स्प्रिंगसाठी एक फॉर्म्युला आहे, कोणतं, F = K×X. बरोबर आहे का. ॲक्च्युअलमध्ये ते -KX आहे. बरोबर आहे, पण आपण कसं बघायला लागलोय, इन मॅग्निट्यूड, म्हणजे डायरेक्शनची गरज नाही. दुसरी गोष्ट, माझ्यापाशी फोर्सचं फॉर्म्युला इथं काय, मी ह्याला M1 म्हणतो, मास इंटू ॲसेलरेशन. बरोबर आहे. मग असं असेल तर माझ्यापाशी केची व्हॅल्यू किती येते, एक्सला इकडं पाठवलो म्हणजे मला काय भेटेल, इकडं M1A/X. मला परत एकदा सांगा, M1ची व्हॅल्यू आपल्यापाशी 50 किलो आहे. बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट, मास इंटू ॲसेलरेशन आहे. पण जेव्हा आपण ह्या स्प्रिंगला असं व्हर्टिकली बांधलो की नाही, तर त्यावेळेला तुमच्यापाशी जे ॲसेलरेशन असतं, तर ते ॲसेलरेशन ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन होतं. त्यामुळं मी तर mg म्हणतो. मग हे mg, जीची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यायला वगैरे सांगितलेत का, एकदा चेक करा. नाही सांगितले, याचा अर्थ ते 9.8 आहे ना. घ्यायला सांगितलं म्हणजे 10 वगैरे घ्यायला सांगितलं, तर त्याने जे घ्यायला सांगितलं ते घ्यायचं. एक्सची व्हॅल्यू आपल्यापाशी किती आहे बघा, 20 × 10⁻². आता मला एक क्वेश्चन विचारायचं, हे 0 गेलं, हे 0 गेलं, 2 1 जा, 2 किती जा, 4 जा, परत 1 शिल्लक राहिले, 2 9 जा. मग मला आन्सर तुम्ही सांगा बाळांनो, 5 × 4.9 किती येतात, लवकर. जरा लवकरात लवकर सांगा. 5 × 4.9 परत 24.5 येत नाही. अंदाजे टोकू नका. हां 24.8 येईल ना. हां 10⁻² वर गेले तर मला शिल्लक काय राहत आहे, 10⁻² येत आहे. याचा अर्थ आपल्यापाशी केची व्हॅल्यू हे 10⁻² ह्याला जर दिलं, नंतर त्याला ॲज इट इजच ठेवा केची व्हॅल्यू. तुम्हाला काढायला काय सांगितलं, व्हॉट इज द वेट ऑफ द बॉडी. काय काढायला सांगितलं, वेट ऑफ द बॉडी. वेट ऑफ द बॉडी काढण्यासाठी तुम्हाला टाईम पिरियड दिलेले आहेत.
मी पहिल्यांदा त्या टाईम पिरियडचा फॉर्म्युला लिहितो. द पिरियड ऑफ ऑसिलेशन. बघा लवकर, चला बाळांनो, टाईम पिरियडसाठी मी फॉर्म्युला काय दिलेलं आहे तुमच्यापाशी इन टर्म्स ऑफ के. लवकर बघा आणि मला आन्सर सांगा. आय थिंक सगळ्यात शेवटचा फॉर्म्युला 2π√m/k. इथंपर्यंत आलो. दोन्ही साईडला स्क्वेअर करा, मग काय मिळेल? t² = 4π². आता इकडं ह्याचं स्क्वेअर जर केलं तर स्क्वेअर गेलं, रूट गेलं, आतमधल्या साईडला m/k राहत आहे. मग ह्याच्यावरनं एक काम करू, एमची व्हॅल्यू काढू. मला कसं काढावं लागेल एमची व्हॅल्यू? केला इकडं पाठवा, मग काय येईल? t²k. हे 4π इकडे साईडला आले, डिवायडेड बाय झाले 4π². आता परत पुढे गेल्यानंतर ना एकदा चेक करू आणि व्हॅल्यू पुटअप करूत म्हणा ह्या ठिकाणी. हे एम इथं थोडं जर व्यवस्थित बघितलं तर काय दिसेल? 0.6 म्हणजे सोप्या पद्धतीनं 6 × 10⁻⁻1 लिहू शकतो का नाही? एक घर इकडं सरकवलं ना, म्हणजे 10 उसने घेतलो, मग 10 घेतलो इन द सेन्स 10⁻⁻ देऊन टाकायचं. पण टीचं काय? स्क्वेअर लिहून टाकू. 6 × 10⁻⁻1 त्याचा स्क्वेअर इंटू केची व्हॅल्यू जी मिळाली ती पहिल्यांदा लिहून टाकू. 24.8 × 10⁻². काय म्हणतोय? दोनच मिनटं. इथं मल्टिप्लिकेशन आहे ना, हे 24.5 येईल. ओके, मग हे 24.5 आलं. पुढे गेल्यानंतर ना इथं 4ला 4. बाळांनो, तुम्हाला हे π² व्हॅल्यू लक्षात ठेवायला सांगितली होती. किती लक्षात ठेवायला सांगितले होते? 9.87. परत एकदा चेक करा, ह्याचा स्क्वेअर काय ते 6चा स्क्वेअर 36. पुढं 10⁻² किती? -2. पुढं 24.4 आणि 10⁻². मला एक गोष्ट इथं सांगा लवकर, हे 4 ने 9.87ला मल्टिप्लाय करा की तसंच. काय येतं? 39.48 एवढं येतं का? चेक करा. ओके, आता 10⁻², 10⁻² गेले, एवढं शिल्लक राहिलं. मी काय काम करतो, ह्याचं लॉग काढतो. चला, लॉग 36. किती डिजिट आहेत इथं? 2 डिजिट आहेत. मग कॅरेक्टरिस्टिक किती आलं? 1. आता 36चं 0मध्ये काय येतं तेवढं बघा. 5563. आता इथं सांगा, हे पण न्यूमरेटरचं असं 24 म्हणजे पॉईंटच्या अलीकडे 2 डिजिट आहे, म्हणजे परत कॅरेक्टरिस्टिक 1 झालं. 24चं 5 मध्ये किती लॉग येतं एकदा बघा. 3892. आता काय करायचं? ह्या दोघांचं ॲडिशन करायचं की नाही, कारण ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. करा ॲडिशन, काय येतं बघा. चला ॲडिशन करा आणि जी येणारी व्हॅल्यू आहे ती मला सांगा. .9455 इथंपर्यंत आलो. हे न्यूमरेटरचा लॉग झालं. न्यूमरेटरच्या लॉगमधनं हे डिनॉमिनेटरचं लॉग मायनस करावं लागेल. लॉग 39.48. आता इथं महत्त्वाची गोष्ट, पॉईंटच्या अगोदर किती लोक आहेत? 2 जण आहेत, त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक 1 आलं. 39चं 4 आणि 8 मध्ये लॉग किती येते बघा. 39चं 4 मध्ये बघायचं आणि 8 मध्ये जो मेन डिफरन्स बघायचा.
59 64 ह्या दोघांचं सबट्रॅक्शन सांगा आता लवकर, चला फास्ट. अँटीलॉग सांगा लवकर. 2 2 3 5 एवढं येतं का, चेक करा. ओके, मग इथं 1 दिलं असेल तर आपण किती डिजिट ढकलायचं, 2 डिजिट. एवढं मास आलं के जीमध्ये. पण आपल्याला काय विचारलेत, वेट ऑफ द बॉडी, बरोबर आहे का, तसंच म्हटलं का बघा, वेट ऑफ द बॉडी. वेट म्हणजे काय असतंय, सोप्या शब्दामध्ये आपलं वजन म्हणजे आपल्यावर एक्झर्ट झालेलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं. मग वेट म्हणजेच फोर्स आहे, तर ते फोर्स किती असतंय, mg. मग mची व्हॅल्यू किती, 22.35, जीची व्हॅल्यू 9.8. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा आणि मला आन्सर सांगा काय येतं. तर ह्याचं मल्टिप्लिकेशन 219.03 एवढं आलं. ओके, आता आपल्याला पुढचं एक्झाम्पल बघायचं. पुढचं 24th एक्झाम्पल. ओके, परत मगासारखंच वाचत दिलेली गोष्टी लिहून काढून. मला काय म्हणतात, द मास कॅपिटल एम अटॅच्ड टू अ स्प्रिंग. कॅपिटल एम एवढं मास एका स्प्रिंगला अटॅच केलेलं आहे विथ अ पिरियड ऑफ 2 सेकंद. पहिलं पिरियड ह्या ठिकाणी दिले, त्यामुळं मी गिवनमध्ये T1 = 2 सेकंद एवढं लिहिलो. पुढं नंतरने गेल्यानंतर काय म्हणलेत, इफ द मास इज इन्क्रीज्ड बाय 2 kg. मास किती किलोनी वाढवलेत, 2 किलोनी वाढवलेत. महत्वाची गोष्ट, पहिलं जे मास होतं तर त्याची व्हॅल्यू कॅपिटल एम एवढी होती. दुसरं मास वेळेला काय केलं, दुसरं मास, सेकंड मास इज इन्क्रीज्ड बाय 2 kg. म्हणजे दुसरं मास 2 किलोने वाढवलं गेलं. कोणापेक्षा 2 किलोने वाढवतील, ऑब्वियसली पहिल्यापेक्षा 2 किलोने वाढवले. ओके, द पिरियड इन्क्रीजेस बाय 1 सेकंड. अरे दुसरं पिरियड किती सेकंदनी वाढेल, 1 सेकंद. म्हणजे इथं काय 2 + 1 म्हणजे आन्सर किती आलं, ह्या ठिकाणी 3 सेकंद आलं. इथंपर्यंत आलं. ओके, मग T2ची व्हॅल्यू 3 सेकंद म्हणलेत, हे दिलेले आहेत. आणि काय काढायला सांगितलेत, बघा, फाइंड द इनिशियल मास. म्हणजे तुम्हाला इनिशियल मास म्हणजेच एमची व्हॅल्यू काढायची आहे. मग मी इथं काय म्हणतो बाळांनो, थोडं लक्षात घ्या. वी हॅव काय आपल्यापाशी आहे, टाइम पिरियड आहे, पिरियड ऑफ ऑसिलेशन. टी बद्दल सांगितलं ना, मग टीचं व्हॅल्यू घेऊन टाकू. टी = काय, √m/k. मला एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचं, दिलेल्या गोष्टी सांगत असताना त्यांनी के ची व्हॅल्यू चेंज होती असं सांगितलेत का, लवकर नाही म्हणले. जेव्हा सांगितले नसते तर मग काय कन्सिडर करायचं, के ची व्हॅल्यू काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. मग के तर कॉन्स्टंट झालं आणि 2π सुद्धा कॉन्स्टंट झाले. मग असं असेल तर आपल्यापाशी कॅपिटल टी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √m येत आहे. समजायला लागलंय, ही एक गोष्ट झाली. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, असं जर असेल तर मी एक काम करतो, ह्या ठिकाणी T2/T1 = मला काय येईल, √m2/√m1. कारण डायरेक्टली प्रोपोर्शनमध्ये तर त्याची व्हॅल्यू त्या समोरच असायला पाहिजे. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, मी दोन्ही साईडला स्क्वेअर केलो तर T2² मिळेल. ह्या ठिकाणी स्क्वेअर केल्यावर स्क्वेअर गेले, रूट गेले. ह्या ठिकाणी m2 ह्याचं पण स्क्वेअर झालं, इथं काय येईल, m1. मग मी व्हॅल्यू चेक करतो, सगळ्यांच्या व्हॅल्यू पुटअप करतो. T2ची व्हॅल्यू किती आपल्यापाशी, 3, पण त्याचा स्क्वेअर. T1ची व्हॅल्यू किती आहे, 2, पण त्याचा स्क्वेअर. m2ची व्हॅल्यू बघा त्या ठिकाणी
m+2 आहे. m1ची व्हॅल्यू बघा त्या ठिकाणी m आहे. ह्याचा स्क्वेअर केल्यावर आपल्याला काय मिळतं त्यांना एकदा लिहूत पण. 3चा स्क्वेअर 9, 2चा स्क्वेअर 4. इकडच्या गोष्टीला आपण ॲज इट इजच लिहिलो. आता काय करू, थोडं क्रॉस मल्टिप्लाय करू. हे 9 हे m इकडच्या साईडला जर आलं तर आपल्याला ह्या ठिकाणी काय भेटतं आहे, 9m इक्वल टू, आता हे 4 इथं जाऊन मल्टिप्लाय होणार आहे ना, मग काय येईल 4m आणि इथं 4 × 2 म्हणजे 8. काय परत एकदा रिपीट करा, 4 × m 4m आणि त्या 2ला मल्टिप्लाय केल्यावर 8. ह्याला इकडच्या बाजूला आणा म्हणजे मायनस येईल. आता काय येईल, 4m इकडच्या बाजूला आल्यावर -4m झाले, म्हणजे इथे शिल्लक किती राहते, इक्वल टू 8. मग असेल तर कॅपिटल एमची व्हॅल्यू किती मिळते, 8/5 एवढं kg. तुम्हाला डिव्हिजन करून लिहायचं असेल तर डिव्हिजन झाल्यानंतर 8/5 म्हणजे 1.6 kg एवढी व्हॅल्यू येते. एवढं समजलं का बघा. चला समजलं असेल तर लिहून घ्या. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. 25 पण तसल्याच प्रकारचं आणि इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. बघा 25 मध्ये वाचत काय म्हणलं, द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ बॉडी ऑफ मास m1. जेव्हा मास m1 असतंय तेव्हा टाइम पिरियड कॅपिटल T दिलेला आहे. याचा अर्थ काय, T1 ची व्हॅल्यू आपल्याला कॅपिटल T दिली आणि आपल्यापाशी सुरुवातीचा मास m1 दिलेला आहे. हे एवढं लिहिलो. पुढे गेल्यानंतर when a body of mass m2 is tied to the first body, म्हणजे काय, m2 एवढं मास असलेली बॉडी हे पहिल्या बॉडीला आपण टाय केलं. आपल्यापाशी पहिल्या बॉडीचं मास हे m1 आहे. आता स्मॉल m1 ऍक्च्युअली मध्ये लिहायला पाहिजे होतं, पण स्मॉल m1 ते स्वतः दिलं असल्यामुळे मुद्दाम मी त्याला कॅपिटल M म्हणलेलं. दुसऱ्या बॉडीचं मास काय केलं, m2 एवढं मास हे पहिल्या बॉडीलाच त्याने अटॅच केलेलं आहे. म्हणजे पहिल्या बॉडीमध्ये m2 एवढं मास ऍड झालं, तर ह्याला आपण कॅपिटल M2 असं म्हणू. पुढे काय म्हणलं, फर्स्ट बॉडी अँड द सिस्टीम इज मेड टू ऑसिलेट, आणि आता त्या सिस्टीमला ऑसिलेट करण्यासाठी सोडले. काय हा फक्त स्प्रिंग असल्यामुळं ऑसिलेशन असे मिळणार आहे. ओके, स्प्रिंगला आपण ओढून जर सोडलं तर कसं असं मिळतं ना, तर त्या टाइपचे ऑसिलेशन मिळाले. द पिरियड इज 2t. आता सध्याला जे पिरियड आहे तर ते पिरियड आपल्याला 2 × कॅपिटल T एवढं मिळालं. कंपेअर द मासेस, कंपेअर करणे म्हणजे सोप्या शब्दामध्ये रेशो घेणे. मग आपल्याला कोणते मासेस कंपेअर करायचे, सिंपल m1:m2 ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायचं. ओके, मगाशी सारखंच काम करू. वी हॅव व्हॉट इज द टाइम पिरियड, T इक्वल टू 2π√m/k. हे फॉर्म्युला तर आपल्याला माहित आहे. मग k बद्दल म्हणजे आपल्या फोर्स कॉन्स्टंट बद्दल त्याने काय दिलेत का, नाही दिले. इन द सेन्स त्याला कॉन्स्टंट ठेवायचं. हे आणि हे लोक कॉन्स्टंट जर झालं तर m आपल्या t बरोबर काय म्हणतोय, स्क्वेअर रूट मध्ये असताना डायरेक्टली प्रोपोर्शन मध्ये येतोय. मग असं जर असेल तर आपण काय करू, मगाशी सारखंच T2/T1 घेऊया. पण T2/T1 इक्वल टू काय, √m2/√m1. मग सायमल्टेनियसली मगाशी सारखंच दोन्ही साईडला आपण स्क्वेअर केलो. मग इकडे जर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेलं तर माझ्यापाशी इथे शिल्लक काय राहत आहे, m2. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेलं तर इकडे साईडला शिल्लक काय राहत आहे, m1. बघा ह्याच्या पुढचं मला सांगायला पाहिजे तुम्ही. मला T2 ची व्हॅल्यू बघा तिथं, 2t ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे डिवाइडेड बाय T1 ची व्हॅल्यू बघा, कॅपिटल T आहे फक्त पण त्याचा स्क्वेअरच आहे, इक्वल टू m2 ची व्हॅल्यू आपल्यापाशी m1 + m2 आहे डिवाइडेड बाय
M1च्या ठिकाणी तर M1च आहे. कळलं काय? फक्त इथं लिहिताना मात्र काय करा, कॅपिटल एम घ्यायला चालू करा. कळतंय? कारण सिम्बॉल आपण कॅपिटल एम घेतलं ना, तर त्या एका गोष्टीसाठी इथं पण कॅपिटल एम आलं. ओके, इथं पण कॅपिटल M2 ची व्हॅल्यू ही आहे, कॅपिटल M1 ची व्हॅल्यू ही लिहिली आहे. आता इथं महत्वाची गोष्ट, मला आन्सर थोडं सांगा. 2चं स्क्वेअर 4 आलं. इथं बघा टीचं स्क्वेअर आणि खालच्या साईडला सुद्धा टीचं स्क्वेअर आहे, हे दोघं कॅन्सल झाले, शिल्लक 4च राहिलं. म्हणजे इथं मला काय भेटलं, M1 प्लस M2 अपॉन M1 ह्याची व्हॅल्यू 4 भेटली. मगाशी सारखंच काम करू, क्रॉस मल्टिप्लाय करू, म्हणजे काय मिळालं मला, M1 इंटू 4 म्हणजे 4M1. पलीकडच्या साईडला काय आहे, M1 प्लस M2. आता ह्या M1 ला इकडच्या बाजूला बोलवा, मायनस M1 होईल. मग 4M1 आणि इकडनं आलेला मायनस M1 आपल्यापाशी 3M1 मिळेल इक्वल टू M2. ह्या M2 ला इकडे बोलवा, डिवायडेड बाय 3. आता ह्या M2 ला इकडे बोलल्यानंतर ह्या 3 ला पलीकडे पाठवा. समजायला लागलं? पण काय करू, त्यांनी आपल्याला मासेस कम्पेअर करायला सांगितले होते, आपण कम्पेअर केलो पण. ओके, तर हे कितवं झालं आपलं, 25th एक्झाम्पल झालं. नेक्स्ट बघा, 25th झालं. 26th काय सांगतंय, त्याला चेक करत जाऊ. मला एक गोष्ट विचारायचं आहे, डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑसिलेशन. मगाशी थेटा बद्दल सांगितलं, म्हणजे तुमचं पार्टिकल कुठे आहे ते सांगायचं आपल्याला. ओके, बर, डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑसिलेशन तुम्हाला म्हणलेले आहे. मग गिवन मध्ये एक अँगल दिलेला आहे. ओके, मग आपलं अँगल किती दिलेलं आहे, 110 डिग्री. मला एक क्वेश्चन तुम्हाला ते विचारायचं आहे, केवढ्या अँगल, समजा तुमचं पार्टिकल मीन पोझिशनला असेल तर थीटाची व्हॅल्यू किती, 0 डिग्री. 360 नंतर परत थीटा तिथंच येते की नाही, म्हणजे तुमचं पार्टिकल तिथंच येते की नाही. सिंपल. मग ह्यांना पण त्याच पद्धतीनं काम करा. असं 360च्या ऍडिशन करत जाऊ. सांगा, 360 प्लस 360 किती झाले, 720. परत एकदा 360 ऍड करा, आन्सर किती येतं बघा. लवकर आणि फास्ट. 1080 आलं. 1080. 1080 मध्ये किती ऍड केल्यानंतर ना एवढं मिळेल, 30 ऍड केल्यानंतर. कळालं? आता मला एक क्वेश्चन विचारायचा आहे, त्याचा मला आन्सर नीट द्यायला चालू करा. पहिल्यांदा 0 डिग्रीला म्हणजे मीन पोझिशनला होता, पार्टिकल इकडं 90 गेलं, 90 गेलं, 90 गेलं, परत 90 गेलं, म्हणजे टोटल 360 गेलं, तर परत पार्टिकल मीन पोझिशनलाच आहे. म्हणजे परत इथं 0लाच आहे ना, इथं परत 360 डिग्री झाले, परत पार्टिकल 0लाच आहे, परत 360 डिग्री गेलं, म्हणजे परत पार्टिकल मीन पोझिशनलाच आहे. समजायला कळतंय? मग तुमचं अँगल हे आपल्याला किती डिग्री मिळेल या ठिकाणी, थीटाची व्हॅल्यू लवकर सांगा. 30 डिग्री. पण कितव्या ऑसिलेशनला हे स्टार्ट केलंय, 360 डिग्री झालं म्हणजे पहिलं ऑसिलेशन संपलं, पुढच्या 360 डिग्रीला दुसरं संपलं, पुढच्या 360 डिग्रीला परत पुढचं संपलं. काय लागलंय, माझं किती ऑसिलेशन चालू आहे, 4th ऑसिलेशन. मग इथं मी लिहू का, थीटा इक्वल टू 30 डिग्री मिळायला लागले. कळतंय? अँगल म्हणजे थीटाचा फॉर्म्युला हे ओमेगा टी असतं. आता काय म्हणू दे, नाव द पार्टिकल परफॉर्मिंग विच ऑसिलेशन, 4th ऑसिलेशन. 4th ऑसिलेशन करायला लागले ही एक गोष्ट समजली. अँड एक्स इक्वल टू फॉर्म्युला काय असतं, ए साइन ओमेगा टी. ऍक्च्युअल मध्ये ओमेगा टी प्लस अल्फा असतंय,
पण पार्टिकल मीन पोझिशन पासून चालू केल्यामुळं अल्फाची व्हॅल्यू 0 येते आणि शिल्लक तर ओमेगा टी राहतात. ओके, ओमेगा टी म्हणजेच थीटा. मग त्या थीटाची व्हॅल्यू आपल्याला 30 डिग्री भेटली आहे. साइन 30 ची व्हॅल्यू किती असते? 1/2. मग एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली ह्या ठिकाणी? a/2 भेटली. बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, बरोबर आहे. आता ह्याच्यावरून मी काय म्हणतो बघा, अजून करा की आपलं हे ऑसिलेशन चालू आहे, हे तुमचं एक्स्ट्रीम पोझिशन आहे. a/2 म्हणजे पार्टिकल कुठे बाळांनो? इथं. इथं a/2 आणि इथं a/2 दोन्ही मिळून a होत आहे ना, म्हणजे पार्टिकल कुठे आहे? मिडवेला आहे. आणि पार्टिकल कुठे चाललंय आता? एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललंय. कळालं का? समजतंय? a/2 म्हणजे अर्ध्या रस्त्यावर आहे. अर्ध्या रस्त्यावर असल्यामुळे मी काय म्हणणार, पार्टिकल इज ॲट मिडवे. आता कुठं चाललंय? अँड मूविंग टुवर्ड्स कुठलं एक्स्ट्रीम पोझिशन? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? हा, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. करेक्ट आहे? समजलं असेल? असं वेगळं कोणतं अँगल दिलं तर तुम्ही काय करणार त्याला सांगा पहिल्यांदा. 360 360 360 ने त्याला ब्रेक करत जायचं. कळालं? जेवढे 360 येतील तेवढे ऑसिलेशन कंप्लीट झाले. 360 झाले. किती ऑसिलेशन कंप्लीट झाले? 3 ऑसिलेशन झाले. शेवट राहिलेलं थीटा इन द सेन्स तिथं ऑसिलेशन चालू आहे. काय लागलं? त्यामुळे मी काय म्हणलो, 3 झाले, 4th ऑसिलेशन पार्टिकल परफॉर्म करायला गेलं. ओके, ही एक गोष्ट झाली. परत पुढे गेल्यानंतर ना सुपर एक क्वेश्चन आहे. नेक्स्ट 27 मध्ये काय म्हणलेलं आहे बघा. while completing its third oscillation, तिसरं ऑसिलेशन, completing its third oscillation during linear acceleration, a particle is at minus root 3a/2 heading to the mean position. महत्वाची गोष्ट, heading to the mean position is mean position कडे चाललंय. determine the phase angle. ओके, काय डिटरमाइन करायला सांगितलं? फेज अँगल डिटरमाइन करायला सांगितलं. ओके, महत्वाची गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट. दिलेल्या प्रॉब्लेमला टप्प्याटप्प्यामध्ये आपण काय करू? ब्रेक करू, मग तुम्हाला समजेल. ओके, पहिलं कंडिशन गिवन मध्ये डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे. एक्स ची व्हॅल्यू किती दिले? -√3/2 एवढं डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे. ओके, आपल्यापाशी एक्स चा फॉर्म्युला काय आहे? एक्स इक्वल टू ए साइन, याला θ1 कन्सिडर करू. मग एक काम करू, एक्स ची व्हॅल्यू जी दिलेली आहे त्याला ऍज इट इज ठेवलो. इथून पुढच्या ह्या दोघांना ऍज इट इज ठेवतो. ए साइन θ1, इकडचं ए कॅन्सल झालं. मग असं असेल तर साइन θ1 ची व्हॅल्यू किती शिल्लक राहते? -√3/2. मायनसला मायनस ऍज इट इज असू द्या. साइन मध्ये √3/2 कधी येत आहे? लवकर, 60 डिग्रीला. काल पण मला क्वेश्चन विचारत आहे, ह्या साईडच्या समोर ह्या ठिकाणी मायनस आलंय बघा. हो का? चालतंय का असं मला? लवकर, मला चालतंय का तेवढं सांगा. नाही चालत. बरोबर. मग आता मला काय काम करावं लागेल? ते निगेटिव्ह काढायचं असेल तर साईडच्या निगेटिव्ह क्वाड्रंट मध्ये जावं लागेल की नाही आपल्याला?
मग साईनचं निगेटिव्ह, साईनचे हे पॉझिटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह क्वाड्रंट आहे, मग साईनचं निगेटिव्ह क्वाड्रंट कोणतं आहे? हे आणि हे. मग इकडं जायचं असेल तर काय येतंय? पाय प्लस थिटा. इकडं यायचं असेल तर काय? 2 पाय मायनस थिटा येईल. समजलं? Therefore ह्या ठिकाणी काय लिहू दे तर साइन थिटा इक्वल टू दोन गोष्टी येतात ह्या ठिकाणी. कोणतं? साइन ऑफ, पहिल्यांदा इथं आलो, पाय म्हणजे किती बाळांनो? 180. 180 प्लस थिटा म्हणजे 60 किंवा इक्वल टू ह्या ठिकाणी साइन ऑफ 360 मायनस थिटा येईल ना, एवढा. मग मला व्हॅल्यूज कोणत्या मिळतात? Therefore थिटा इक्वल टू 180 प्लस 60 किती होतं? त्यानंतर त्याला असंच लिहा 180 प्लस 60 और सांगा लवकर चला, थिटा इक्वल टू किती? 360 मायनस थिटा. थिटा म्हणजे तर 60 डिग्री आहे. ओके, त्यांचे शब्द बघा. पार्टिकल तिसरं ऑसिलेशन कंप्लीट करायला लागलं आणि मीन पोझिशन कडे चाललंय. काय लागलंय? हेडिंग टुवर्ड्स मीन पोझिशन म्हणलं. करेक्ट आहे का? एकदा चेक करा. हो का नाही? लवकर फास्ट. हा, मला इथे एक डायग्राम काढायचा आहे. तुम्ही फक्त क्वाड्रंट सांगायचा मला. तुम्ही इथं इकडचं हे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, इकडचं हे काय झालं? निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला गेल्यानंतर ना अँगल किती? 90. काय लागलं? परत रिटर्न इथं आलं, अँगल किती? 180 डिग्री. परत इथं आला किती डिग्री? 270. आता पार्टिकल इथं कुठं तर आहेत ना तुम्ही. आता पार्टिकल कुठं चाललंय? मीन पोझिशन कडे चाललंय का नाही? इथं हेडिंग टुवर्ड. तुम्ही कितव्या क्वाड्रंट मध्ये आहे? 270 मध्ये काहीतरी अँगल ऍड झालं की नाही? कारण पुढे गेल्यावर 360 होणार. फोर्थ क्वाड्रंट आहे. काय लागलाय? मी इथे स्टेटमेंट काय देऊ द्या, परत एकदा रिपीट करा लवकर. काय? इन कितवं? तिसरं ऑसिलेशन कंप्लीट केले का त्यांनी? बघा, कंप्लीट नाही केलं त्यांनी. शब्द बघा, व्हाईल कंप्लीटिंग म्हणजे अजून कंप्लीट झाले का? नाही. व्हाईल कंप्लीटिंग द थर्ड ऑसिलेशन, अजून थर्ड ऑसिलेशन कंप्लीट नाही. थर्ड ऑसिलेशन कंप्लीट होत असताना असं शब्द आहेत त्यांचे. मग मी काय म्हणू दे? हा, while completing third oscillation, completing third oscillation, पार्टिकल कुठं मूव व्हायला लागलं सांगा? तिसरं ऑसिलेशन कंप्लीट होत असताना टुवर्ड्स द मीन पोझिशन चाललंय. ओके, थर्ड ऑसिलेशन, पार्टिकल इज मूविंग. तिथे शब्द काय म्हणले? हेडिंग म्हणले. हेडिंग टुवर्ड्स कुठं? मीन पोझिशनला. मीन पोझिशन. ह्याचं मिनिंग काय घ्यायचं? Therefore particle is in which quadrant? Third quadrant. Sorry, fourth quadrant. आता चौथ्या क्वाड्रंट मध्ये असाल तर तुम्ही 180 प्लस थिटा घेणार का 360 मायनस थिटा घेणार? Therefore theta equal to 360 minus theta. आन्सर किती? 300 आन्सर येतात. आता तुमच्या पार्टिकलने टोटल अँगल कवर्ड द केवढं होईल? टोटल अँगल कवर्ड. बाळा, पार्टिकलने टोटल अँगल कवर्ड किती मिळेल सांगा? पहिलं ऑसिलेशन कंप्लीट झाल्यावर किती डिग्री? 360. दुसरं ऑसिलेशन कंप्लीट झाल्यानंतर किती डिग्री? परत 360. आता तिसरं ऑसिलेशन तर कंप्लीट नाही झालं. तिसऱ्या ऑसिलेशनच्या वेळेला 300 डिग्रीने गेला, तर टोटल अँगल किती कव्हर झाला? सगळ्यांचं ऍडिशन करा आणि मला व्हॅल्यू सांगा लवकर. किती?
20 एवढं झालं का? आता हे डिग्री मध्ये का रेडियन मध्ये बघा, डिग्री मध्ये. समजलं असेल तेवढं? ओके. आता मला एक क्वेश्चन विचारायचा, ह्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही काय केलं असता? पाय बाय 180 मल्टिप्लाय केलं असतं. समजलंय? एवढं लिहून काढा फास्ट. काय ह्याला कन्वर्ट करूनच टाकायचं इथं. हे एवढं डिग्री झालं. आता मी वाटलं तर म्हणतो इथं इन रेडियन काय येईल सांगा लवकर. चला ह्याला कितीने मल्टिप्लाय करणार? पाय बाय 180. हे 0 गेलं, हे 0 गेलं. 102 भागिले 18. आन्सर काय आहे? 2 नी भाग घालून बघा, सगळ्यात शेवटी जाऊन कुठं थांबतंय तेवढं. 6 नि करा डायरेक्ट, 6 नि जाईल बघा. खालच्या साईडला 3 राहील ना 6 नि भाग घातल्यानंतर. वरच्या साईडला किती राहते तेवढं सांगा. 6 ने डिवाइड केल्यावर वरच्या साईडला किती राहते? 6 1 जा 6, 4 राहिले, 7 जा. एवढं रेडियन मध्ये आलं. ओके, सॉल्व करायला चालू करा त्याला आता.